फिनोलेक्स न आणलं पाणी, शेत पिकली सोन्यावाणी. थेंब थेंब वाचवा मंत्र, फिनोलेक्सचं वापरा तंत्र. फिनोलेक्स ठिबक, नाव आहे विश्वासाचं, लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाचं, वचन आहे दर्जाचं. उचलेल ते न मातीचं. फिनोलेक्स ठिबक. आहा, थेंब पोचला मुळापाशी, धनधान्याच्या पिकल्या राशी. फिनोलेक्स ठिबक. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे रत्नागिरी येथील विदा सावरकर नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर जागतिक रंगभूमी दिन ज्येष्ठ रंगकर्मी सुहास साळवी आणि श्रीकांत पाटील यांच्या सत्काराने साजरा करण्यात आलाय. बालपण शालेय शिक्षण त्यांनी पूर्ण केलंय, महाविद्यालयीन शिक्षण देखील रत्नागिरीतून पूर्ण केलंय आणि गेली 48 वर्ष ते रंगभूमीची सेवा करतात. श्रीराम नाट्य मंडळ, अलंकार थिएटर्स, राधाकृष्ण नाट्य मंडळ, वसई पंचक्रोशी ग्रंथालय, रत्नागिरी कला मंच, महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळ. सतीश काका कृपया मंचावरती या, मागे राहू नका. सनातन काका, सन्माननीय दांडेकर सर, सन्माननीय आंबेकर सर, आपण देखील मंचावरती या. शिवाय चुकीचं दिलं आहे. कृपया मंचावरील सर्व सन्माननीय रंगकर्मी, त्याचबरोबर सत्कारमूर्ती यांनी इथंच थांबायचे आहे. त्यानंतर दुसरे सत्कारमूर्ती म्हणजे सगळ्यांचे लाडके श्रीकांत पाटील सर यांचा जन्म रत्नागिरी जवळच्या बसणीमध्ये त्यांनी सादर झाली आहे. काटेरी कुंभण परंपरा रामराज्य येतंय, जगीच असं कोणी नाही. जीवन सगळ्याच नाट्य कलांमध्ये त्यांनी आपलं प्रावीण्य सिद्ध केलंय. वेगवेगळ्या स्पर्धा सातत्याने घालून आले. अगदी हौशी नाटकांपासून हौशी नाट्य स्पर्धेपर्यंत सर्वच मंचावरती पाटील सरांचा एक वेगळा ठसा आहे. रत्नागिरीच्या रंगवर्तुळामध्ये एक हसतमुख आणि सदन प्रफुल्ल असणारं व्यक्तिमत्व म्हणजे पाटील सर आहे. आणि पाटील सरांचा सन्मान करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय सन्माननीय वामन जोग सर यांना. वामन जोग सरांच्या हस्ते पाटील सरांचा आपण सत्कार करतोय. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरीची सर्व कार्यकर्ते मंचावरती उपस्थित आहेत. सन्माननीय समीर सिंधुकर सर, सतीश दळी सर, दांडेकर सर, सनातन रेड्डी सर, वामन कदम सर, शशांक पाटील सर, सर्वांच्या उपस्थितीत आता सत्कार करतो. पुष्पगुच्छ या सन्मानाचं स्वरूप आहे. नाटक करताय त्या सर्वांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारत असताना ज्यांनी या रंगविश्वास भरभरून दिलं, ज्यांनी या रंगविश्वासाठी आपली अखंड हयात झिजवली, अशा सर्व सन्माननीय व्यक्तींचा आपण या क्रमाक्रमाने या इथं सन्मान करतो. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आणि सत्कारमूर्तींच्या वतीने श्रीकांत पाटील सर आपल्याला या सन्मानाचं उत्तरादाखल म्हणून बोलताय. नमस्कार. सुहास साळवी यांनी आणि श्रीकांत पाटील यांनी आपल्या मनोगतात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी यांचे कार्य अतिशय चांगले असून आपल्या रंगभूमीवरील जीवनाचा उचित सन्मान केला याबद्दल समाधान व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेनं माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या प्रवासाची दखल घेतली याबद्दल समीर इंदुलकर कार्याध्यक्ष, त्यांची सगळी टीम आणि या शाखेचे आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आदरणीय सावंत साहेब, आज ते आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे येऊ शकले नसले तर या सगळ्यांचे मी आभार मानतो, मनापासून आभार मानतो. कारण कोणीतरी कौतुकाची थाप द्यायलाच पाहिजे आणि ते शाखा काम चांगलं करते. मगाशी आम्ही म्हणाले त्याप्रमाणे सारखं ते त्यांचं काम चांगलं चाललंय. मी जरी याच्यात नसतो तरी मी आजीव सभासद आहे आणि शाखेबद्दल मला नितांत आदर आहे. मी सगळ्या कार्यक्रमाला असतो बरेच वेळा आणि खूप वेळा चांगले हा उपक्रम असाच चालू राहावा. रमेशजी
कारण सत्कार सगळेच करतात, नाही असं नाही, आम्ही करत आहोत वैयक्तिक संस्थांमार्फत, पण एकत्र सगळ्यांचे सत्कार करणं त्या वर्षातली ही कल्पना मला खूप भावली, अतिशय सुंदर आहे आणि ही तशीच राहावी अशी माझी इच्छा आहे. या सगळ्या प्रवासात सगळ्यांचंच सहकार्य असतं, एकटा कोण नाटक नाही करू शकत आणि केल्यानंतर एक पत्नीशिवाय काय करू शकत नाही. तर त्यामुळे माझ्याबरोबर असणारे सगळेच, आज म्हणजे मला आनंद वाटतं की सुहासचं पण नाव त्यांनी घेतलं, कारण सुहास माझ्यापेक्षा सिनियर आहे ST मध्ये आणि इतर संस्थांमध्ये आणि नंतर समर्थ रंगभूमीमध्ये. तर त्यामुळे सुहासचं नाव माझ्याबरोबर आहेच किंवा त्याच्याबरोबर माझं नाव आहे असं म्हटल्यावर मला आनंद झाला, खऱ्या अर्थानं आनंद झाला, कारण तो अजूनही कार्यरत आहे. मी थोडासा थांबलो आहे, नियतीचा खेळ असतो, म्हणजे आता माझ्या आवाजावरून तुम्ही आपल्याला सांगितलं आहेच. मी सर्वप्रथम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखा यांनी आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्त माझा सत्कार घडवून घडला, तर त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. खरं तर मी पहिली सुरुवात केली की त्यांनी सगळा परिचय करून दिला आहे, पण 1976 सनातनचे बंधू सुनील रेड्डीज यांनी मला प्रथम त्या रामनवमीच्या दुसऱ्याची ललिताचं एक नाटक वगैरे असतं त्यामध्ये मला संधी दिली आणि तिथपासून तो प्रवास अजूनपर्यंत चालू केला आहे. त्यानंतर समर्थन फणसेकर सर, नंतर चंद्रकांत सुर्वे याबरोबर अलंकार थिएटर्समध्ये मी नेपथ्य काळातला शरद वरसकर होता, गौरव सत्तू गौरव त्यांचे वडील दादा ढोबळे, या सर्वांनी खूप सहकार्य केलं आणि समर्थ रंगभूमीवर मी आहे, अजूनही आहे, काम करतो, पण सध्या नाटक थांबलंय. त्यामुळे नाटका माझा थोडा श्वास असल्यामुळे तो मी तिथे मिळेल संधी त्या ठिकाणी नाटक करतोय. नुकतंच मी त्या नाईटमध्ये नाटकात त्यांनी बोलावलं म्हणून मी गेलो होतो आणि त्यामध्ये मी नाटकात काम केलं. आणि खरं तर या संस्थांमध्ये नाटक करत असताना त्याचबरोबरीने मी STच्या त्या ठिकाणी मी नोकरीला असल्यामुळे 69 राहिलो होतो, त्या ठिकाणी मी नाटक दरवर्षी काढायला सुरुवात केली आणि काही किरवंत नाटक, नंतर गाठ आहे माझ्याशी, गाठ आहे माझी नाही, दुसरं विठू माझा लेकरवाळा, जी नाटकं पहिली आहे ना त्याचा माझा सहभाग खूप मी घेतला आणि त्यांनी सहकार्य खूप केले. माझ्या समोर आहे नंदकुमार भारती, त्याला मी हुडकून संधी दिली होती. कृष्णा साळवी आहे, हे सगळे कलाकार आहेत खूप. तिथे मला वाव मिळाला की मला स्वतःला तिथे दिग्दर्शन, अभिनय, नंतर नेपथ्य वगैरे सर्व गोष्टी करायला मिळाल्या. तिथपासूनचा प्रवास आता मी इथपर्यंत आला आहे. आता सुद्धा त्या ट्रॅकमध्ये काम केलं, अजूनही शांभवी प्रोडक्शन आता फणसेकर या तिथपासून सुरू झालेली. आता तरुण पिढी आपला संतोष उर्फ तात्या संगळे याने जे नाटक दिग्दर्शित केलं होतं आरी दी बेस्ट, आता 29वा प्रयोग 9 एप्रिलला आहे. सलग या 29 प्रयोग 28 प्रयोग झालेला, आता 29वा प्रयोग 9 एप्रिलला याला आहे संगमेश्वरमध्ये प्रिंजवणीला. या नाटकामध्ये मी सलग काम करतोय. त्यामध्ये एक छोटासा रूप माझं घ्या, कारण या तरुण मुलांनी काम करण्याची ऊर्जा मिळते. कारण मी जरी आता वयाने 74 वय माझं थोडं आहे, पण ही जी तरुणांकडून ऊर्जा मिळते आणि त्यांच्यामध्ये जे प्रायोगिक रंगभूमी वगैरे याच्यामध्ये जे ज्ञान मिळतं ते मला खूप आवडतं. त्यामुळे जो आनंद मिळतो तो मी आनंद घेत राहतो. नाटक हा श्वास आहे, जोपर्यंत नाटक आहे तोपर्यंत मी आहे, जिथपर्यंत संधी मिळते तोपर्यंत मी करत राहणार आहे. बस एवढं करून मी माझं म्हणून संपूर्ण धन्यवाद. पुन्हा एकदा आभार. रत्नागिरीमधील राज्य नाट्य स्पर्धेमध्ये विशेष बक्षीस मिळवणाऱ्या तथास्तु तसेच संगीत जय जय गौरीशंकर या नाटकांच्या सादरकर्त्या संस्थांचा प्रातिनिधिक सन्मान या वेळेला केला गेला आहे. खूप खूप अभिनंदन. किनारा नाटकाची टीम, खूप खूप अभिनंदन. किनारा नाटकाची टीम.
या सर्व युवा रंगकर्मींना खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन यांचं. एक उल्लेख फक्त करतोय जो मगाशी ओघावत राहून गेला होता. आपण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद केंद्रीयच्या वतीने 100व्या नाट्य संमेलनानिमित्त जो जागर महोत्सव त्याची प्राथमिक फेरी रत्नागिरीमध्ये जी सादर झाली होती, यामध्ये जसं आपण गायनाचं स्मारकाचं आपण गाणं ऐकलं त्या तसंच या इथे तशी या सर्वांनी कॉलेजमध्ये आपल्याकडे जवळ येणारे या सर्वांनी ते नाटक स्वतः लिहिलं होतं. उत्तम विद्यार्थी सादर देखील झालं. नाट्य परिषदेचे रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष समीर इंदुलकर, त्याचप्रमाणे कार्यकारिणी सदस्य असावरी शेटे, अनुया बाम, सनातन लेडीज सतीश धडी, डॉक्टर शशांक पाटील, श्री बेहेरे, वामन झोप, भाग्यश्री आदी रंगकर्मी मोठ्या संख्येने आणि या कार्यक्रमाला उपस्थित होते. रत्नागिरीतील रंगकर्मींचा डाटा गोळा करणाऱ्या श्री राजन तथा दत्तात्रय गोगटे यांचा सत्कार संजय वैशम पायन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नाट्य, अभिवाचन, पत्रवाचन तसेच गाण्यांचे कार्यक्रम विविध रंगकर्मींनी सादर केले. अभिवाचन होते त्यावेळी ते आपल्यापर्यंत पोहोचतं. जसं मी मगाशी म्हणालो तसंच आपल्याकडे आदित्य सावंत म्हणून छोटी मुलगी आहे, आदिती सावंत म्हणून, तर ती आपल्यासमोर हे करणार आहे, अभिवाचन सादर करते. पण तिलाही आपण बोलूया की छोट्यांच्या भावविश्वाचं आपल्याला ऐकायला मिळेल या अभिवाचनात. काल माझं नाव आदिती आनंद सावंत, मी इयत्ता 7वीत राभा शिंदे शाळेत शिकते. आज मी तुमच्या समोर अभिवाचन सादर करणार आहे. नाटकाचे नाव आहे अश्रूंची झाली फुले, लेखक वसंत शंकर कानेटकर. मी राजस्थानात कोर्सवर जायच्या दिवशी तुमचा निरोप घ्यायला घरी आलो होतो तुमच्या. तो दिवस आठवतो का बाई तुम्हाला? त्या दिवशी तुम्ही सरांना प्राजक्ताची फुले दिली. त्यातील 2 फुलं सरांनी प्रसाद म्हणून माझ्या हातात ठेवली. म्हणाले, लाल्या ह्या फुलांसारखा हो, सात्वी, सुंदर, ही प्राजक्तासारखा सुगंधी. नको नको लाला, सगळी स्वप्न होती. स्वप्न छे छे, ही पहा ती फुलं मी माझ्या डायरीत जपून ठेवली आहे. निर्माल्य झालं असलं तरी सुगंध दरवळतोय त्यांचा. वास घेऊन तर बघा. नाही नाही, हे शक्य नाही, हे शक्य नाही. आणि तर माझीच काहीतरी गंमत होत असावी. फॉरगेट इट, मुद्द्याची गोष्ट सांग. आज तू इथे कशासाठी आला आहेस? सांगतो तुम्हाला, म्हणूनच सांगतो. इथं या विमानतळावर सोन्याच्या चोरट्या बाजाराची केवढी उलाढाल चालते याची तुम्हाला कल्पनाच येणार नाही. पूर्ती कदर. उद्याच्या सकाळच्या वर्तमानपत्रात एक सणसणाटी वार्ता ठळक अक्षरात झळकणार आहे. एक मोठी आंतरराष्ट्रीय टोळी पकडणार आहे मी. टोळीतले पुष्कळचे बदमाश केव्हाच टिकून ठेवले आहेत मी, पण त्या टोळीचा दादा अजून सापडत नाही. लाल्या, पाण्यासारखा पैसा सोडला त्यानं मला विकत घेण्यासाठी. पण फार वाईट वाटतं सर, पण माझं नाईलाज होता. काय पुढे ठेवू? बोला, तुमच्यासाठी मी काय करू? कल्पनाही नसेल. शहाणा असशील तर पैसा घे लाल्या, पैसा घे, पण त्याच्या वाटेला जाऊ नकोस. फार भयंकर बदमाश आहे म्हणे तो, त्याच्याशी वैर करू नकोस. हे मला तुम्ही केवळ वेड्यापणाच्या पोटी सांगत आहात सर. करून करून काय करणार आहे तो मला? माझ्या धारेकरी घालील, नाहीतर माझा खून करील, इतकंच ना? याची तमा नाही मला.
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.